नमस्कार. षड गूढकथा, रहस्यकथा. फोनचा अलारामचा आवाज. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. अरे ह्याच्या तर आता फोनच्या रिंगटोनची आणि अलारामची टोन एकाच ठेवल्यावर हा प्रॉब्लेम. अलाराम वाजला तरी असं वाटतं कोणीतरी कॉल केलं आहे. जाऊ दे. अरे बापरे, ही अलारामची तिसरी टोन. आज खूपच उशीर झालेला. कसाबसा उठून सर्व तयारी करून कॉलेजला जायला निघालो. आज माझ्या पेपरचा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवससुद्धा आणि पेपरसुद्धा शेवटचा. होय, आज माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या 4थ्या वर्षाच्या मोठ्या प्रवासातला अखेरचा दिवस. पण त्या शेवटच्या पेपरला सुद्धा वेळ झाला उठण्यामध्ये. काल जरा जास्तच वेळ झाला झोपायला. अभ्यास करता करता वेळ कसा जातोय कळतच नाही. अरे काहीतरी खाऊ तरी जा. घरातून बाहेर पडताना आईचा आवाज घाईमध्ये असलेल्याला मला ऐकल्यासारखा झाला. नशिबाने का होईना आपण परीक्षेला वेळेवर पोचलो. पेपर संपला. पेपर सोपा गेला. यापेक्षा जास्त आनंद हा शेवटचा पेपर याचा होता. हा शेवटची भेट आणि नियमित पुनर्भेटीचे वचन देऊन एकमेकांना निरोप दिला. पेपर संपवून घरी आलो. मग कसा गेला पेपर? आई, सुटलो गं एकदाचं, तेवढंच बस झालं. आता निकाल यायची वाट बघायची फक्त. पण आई, तुला एक विचारायचं आहे. तसंही मला आता सुट्टी पडलेली आहे. इतक्या वर्षांच्या मोठ्या प्रवासामध्ये क्वचितच कुठेतरी गेलो असेल, नाही? ते सुद्धा आता आठवत नाही. गेलो असेल, पण तेही तात्पुरत्याने. त्यामध्ये शेवटच्या वर्षाला तर कुठेतरी गेलोच नाही फिरायला. शेवटचं वर्ष म्हणून अजिबात रिस्क नाही घेतली, खास करून अभ्यासाच्या कारणामुळे. पण यावेळी मात्र विचार केला की काही दिवस आपल्या गावाला जाऊन येतो. आणि कोकणात जायला कोणाला नाही आवडणार. नशिबाने आपल्याला ते गावचंच लाभले. मस्तच. मी सुद्धा तुला हेच सांगणार होते, पण अगदी मनातलं ओळखलंस बघ. तू ये जाऊन. तुझं मन तरी रमेल तिकडे. मन मोकळे राहा. काका काकींना मदतसुद्धा कर. विचार एकटे आहेत ते. हो नक्कीच. मग मी लगेच उद्याची तिकीट काढतो आणि तयारीला लागतो. झालं एकदाचं पक्क. रात्रीची ट्रेन होती. अर्धा तास आधीच स्टेशनवर पोहोचलो. ट्रेनमध्ये गर्दी दिसत होती. असणारच म्हणा. मे महिन्याची सुट्टी होती. ट्रेनमध्ये बसलो. डोळ्यासमोर आता फक्त गाव दिसत होते. तिकडचे नयनरम्य निसर्ग, त्यामध्ये काका काकींचं घर, अथांग समुद्र, गावाकडचे बालपणीचे सर्व मित्र आणि माझ्या मैत्रिणी, संगीता. आम्ही सर्वजण बालपणी खेळलेलो, एकत्र वाढलेलो. ते दिवसच अवर्णनीय होते. आणि आता तब्बल 6 वर्षांनी गावाला जात होतो. ट्रेन अंधाराला चिरत जलद गतीने गावाकडे मार्गक्रमण करत होती. गावातल्या आणि बालपणीच्या रम्य विचारात मला झोप कधी लागली कळालेच नाही. झोपेत असतानाच एकाएकी कानावर टाळ्यांचा आवाज यायला लागला. एवढी शांतता आणि मनाला सुखावणारी झोप क्वचितच कधीतरी लागते, आणि त्यात पण डिस्टर्बन्स नॉट. कितीही झालं तरी माझ्याच डोळे उघडायची कण मात्र क्षमता नव्हती. झोपेची गुंगी ही बाहेरच्या आवाजापेक्षा जास्तच होती. पण तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र होता की कानावर देण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नव्हतं. जणू आजूबाजूच्या अंधाराचे वावट पसरलेले आहे आणि त्या अंधाराच्या गर्दीत मी ओढत चाललेलो आहे. काही वेळानं एकाएकी तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र झाला की सहन करण्यापलीकडे गेले. डोके पूर्णपणे चक्रावून गेलं. कान बधीर व्हायच्या मार्गावर होते. हात कानावर घट्ट पकडून मी एक जोरात किंचाळी मारत उठणारच होतो की तितक्यात तो आवाज यायचा बंद झाला. क्षणभरासाठी हायसं वाटलं, पण लागलीच पाठीवर कोणीतरी हाताने जोरात थाप मारली. त्या हाताच्या प्रहारामध्ये इतका जास्त जोर होता की पाठ त्या प्रहाराला सहन करू शकले नाही आणि काही क्षणाचाही थाप मारलेली जागा बधीर झाली. डोळे उघडले. आजूबाजूला बघितलं तर सर्व त्याच्या साखर झोपेच्या रम्य होते. ना कुठे टाळ्यांचा आवाज होता, ना कोणी जागं होतं. जे पाठीवर मारून गेलं कदाचित स्वप्न असेल असे विचार करून परत झोपेचा प्रयत्न होतो, पण झोप यायचे काहीच लक्षणे दिसत नव्हते. खिडकीमधून बाहेर बघितले. सर्वत्र अंधार होता. ट्रेन कोणत्या तरी स्टेशनवर काही क्षणासाठी थांबलेली. बाहेर जाऊन तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारत परत जागेवर येऊन बसलो. झोप यायला काही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा शेवटी मोबाईल काढून गाणी ऐकत झोपायचा प्रयत्न केला. खूप वेळानंतर झोप आली. डोळे उघडले तेव्हा सकाळ झालेली आणि माझं स्टेशनसुद्धा आलेलं. काका काकूंना कळवलं नव्हतं, कारण त्यांना थोडंसं अचंबित करायचं होतं. जसजसं गावामधून आमची घरी जात होतो तसतसं गाव अजूनच मनाला लोभत होतं. आजूबाजूला गर्द झाडी आणि झाडांच्या सावलीमधून जाणारा रस्ता, रस्त्यावर पडलेली करवंद, जांभळांचा सडा, झाडांवरून पक्ष्यांची किलबिल, पोपटांची मिटूमिटू, कोकिळेचे मधुर कुंजन. जणू असं वाटत होतं की गाव निसर्गाच्या रूपाने माझ्या स्वागतासाठी उभं आहे. गावाच्या वेशीपासून काकांचं घर फार तर अर्ध्या मैलावर होतं. अखेर काकांच्या घरी पोचलं. कौलारू घर, घराबाहेर स्वच्छ केलेलं अंगण
आजूबाजूला आंब्यांची झाडे, असे निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले काकांचे घर मन मोहून टाकणारे होते. जरा जवळ पोचताच काका काकी दारात उभी होती. दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. मी, कसे आहात काका काकू? आम्ही मजेत. तू कसं आहेस? मी सुद्धा मजेत. पण तुम्हाला कसं माहीत की मी येणार आहे ते? मी तर काही कल्पनासुद्धा दिली नव्हती. अरे तुझ्या बाबांचाच आत्ता फोन येऊन गेला की तू पोचला का विचारत होतं. तुला फोन बंद होता. ठीक आहे मग. फोन बंद नव्हता. काल गाणी ऐकत असताना चार्जिंग संपून बंद पडलेला असेल. बरं जाऊ दे. आत ये आधी आणि अंघोळ करून घे. दमला असशील. तोपर्यंत मी आपल्यासाठी खायला करते. मी बाथरूमकडे वळालो. प्रवासाचा क्षीण स्नान करूनच जाणार होता. पूर्ण फ्रेश होऊन आल्यावर काकांनी बनवलेल्या घावनांवर मस्तपैकी ताव मारला. काय मग? कसा झाला प्रवास? आणि कसं वाटतं इतक्या वर्षांनी गावामध्ये येऊन? मी, प्रवास एकदम मस्त झाला काका. आणि आपल्या गावाबद्दल तर काय सांगायचे, जे सांगू तेवढं कमी आहे. स्वर्गसुद्धा पिके पडेल. इतक्या वर्षांनी आलो आता मस्त मजा करून जाईल काकी. आता आलास आहेस तर खाऊन पिऊन आरामात मस्त आराम कर. मग संध्याकाळी काका तुला गाव फिरवून आणतील आणि जवळ समुद्रसुद्धा फिरायला आहे. जेवणानंतर निश्चित पडतो. प्रवासाच्या थकव्याने झोपसुद्धा लगेच लागली. उठलो तेव्हा संध्याकाळ झालेली. काका तयार होऊन बसलेले. मी सुद्धा उठलो आणि तयार होऊन गावात बसायला गेलो. 6 वर्ष आधीच्या आत्ताच्या गावामध्ये फारसा फरक जाणवत नव्हता. शहराकडची हवा इकडे तर बघायला सुद्धा मिळत नव्हती. त्यामुळेच गावाला गावपण अजूनही होते. गाव बघून त्याला नंतर किनारी गेलो. समुद्राच्या लाटांच्या मनाला भुरळ पाडणारा आवाज, त्यात आजूबाजूची नीरव शांतता. माझ्यासारखा निसर्गप्रेमीला ही एक सोन्याची पर्वणीच होती. थोडा वेळ तिकडेच राहावं असं विचार करून काकांना निरोप दिला. काका घराकडे वळाले, पण मी तिकडे थांबलो. थोडं अजून निसर्गामध्ये हरवून जायला मध्ये जात राहिलो. नसलो तरी कधीही इकडे आलो तरी गावाचा आणि माझ्या जन्मजन्मीचा संबंध आहे असं वाटायचं. स्वतःच्या विचारांमध्ये गुंग होतो की तितक्यात पाठीवर कोणाचा तरी हात पडला. पाठीमागे बघितलं ते संगीता होती. आता किती मोठी झालेली. कधी आलास? आज सकाळी आलो. मगाशी गाव फिरलो आणि आता समुद्र किनाऱ्यावर आलो. थोडं मन रमवायला. तू सांग ना, तू कशी आहेस? काका काकू कसे आहात? आणि किती वर्षांनी भेट होते. किती बदलली आहेस तू? मी बरी आहे आणि आई बाबासुद्धा मस्त आहे. तुझं झालं का सर्व शिक्षण पूर्ण? आणि आता पुढे काय विचार केलाय मग? तिच्या बोलण्यामध्ये इतका तेज नव्हता. काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं बोलत होती. बोलण्यामध्ये मनमोकळेपणा नव्हता. आणि मी इतकाही लहान राहिलेलो नव्हतो की कोणाचं मन त्याच्या बोलण्यावरून वाचू शकत नव्हतं. माझं झालं शेवटचं वर्ष पूर्ण. आता निकाल लागल्यावर नोकरी करायची. पण सांगते तुला काय झालं. 6 वर्ष आधीची संगीता आणि आत्ताची संगीता यात फार फरक जाणवत आहे. मला इतके वर्षानंतर बघून बोलत नाहीस की अजूनही कोणते कारण आहे? असं काही नाही रे. मी अशीच तर होते. तू अशी नव्हतीस. मी ज्या संगीताला ओळखते ती एकदम बेधडक, मनमिळाऊ आणि बिनधास्त होती. त्या मानाने आता तू पूर्ण बदलली आहेस. खूप आग्रह केल्यानंतर संगीताने तिच्या बाबतीतली घडलेला एक किस्सा सांगितला. संगीता, माझं लग्न ठरलेलं मागच्या वर्षी. आशिष नावाचा मुलगा सोबत. घरचा गर्भ श्रीमंत होता. समाजामध्ये मान होता त्यांना. पण माझ्या चेहऱ्यावर प्रेम झालेलं त्याला. लग्न झालं आमचं. पण लग्नानंतर समजले की तो शड आहे. मग काय, मी आले पळून आणि त्यानंतर त्याला घटस्फोट दिला. ही गोष्ट माझ्यासाठी तरी साधी होती. आणि तो जरी शड असला तरी त्याने संगीतावर प्रेम केलेलं. संगीताचं वागणंसुद्धा कुठेतरी चुकलं असेल वाटतं होतं. पण शेवटी तिचा प्रश्न, तिच्याही आयुष्याचा प्रश्न होता. ती तिच्या निर्णयावर बरोबर होती हे सुद्धा मनाला पटणारे होते. अंधार पडायला लागलेला. संगीताला निरोप देऊन मी माझ्या घराकडे वळलो. रस्त्यातून जाताना सुद्धा संगीताचा विचार मनात घर करायला बघत होता. घरी जाऊन याबद्दल काका काकूंना विचारावं पण हिंमत नाही झाली. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. संगीताने हा निर्णय घेतला हे तिच्या भल्याचं असेल. रात्रीचं जेवण झालं. सर्व झोपायला गेले. मी सुद्धा दिवसभर फिरून आधीच गेलेलो. अंथरुणावर पडल्या लगेच झोप लागली. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने जाग आली. विचार केला कोणी मांजर असेल म्हणून दुर्लक्ष केलं आणि परत झोपण्याचा खूप प्रयत्न केला. थोडा वेळ जातच न जातात ते पुन्हा आवाज आला आणि यावेळी तो आवाज थोडा जवळून आला. आता मात्र मनामध्ये संकोच निर्माण झाला. मनामध्ये अनामिक भीती उत्पन्न व्हायला वेळ लागला नाही. मन घट्ट करून हलकेच डोळे उघडले आणि डोळे उघडताच समोर दृश्य बघून दातखिळीच बसले. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा घामाची एक धार डोक्यातून खाली जायला लागली. समोर एक धिप्पाड माणूस माझ्या पोटावर बसलेला. त्याच्या वजनाने माझ्या छातीचे श्वास छातीतच दाबून जात होता. तो माणूस होता की आत्मा तेही काही होते. खूप भयानक होते. त्याचे डोळे रक्तापेक्षा लाल. डोळ्यामध्ये जणू क्रूरता डोळ्यांच्या बाहेर निघत होती. ओठ पूर्ण सुकलेले आणि तोंडातून 2 तीक्ष्ण सुळांसारखे दात बाहेर आलेले.
आणि तो माणूस माणूस नाही, राक्षस. तो राक्षस एखाद्या भक्षकासारखा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत होता. सर्व अंग एकवटून त्याला माझ्या शरीरावरून खाली लोटायला अपुरा प्रयत्न करत होतो, पण काहीच फायदा होत नव्हता. सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर शेवटी रडायच्या सुरामध्ये त्याला हात जोडून विनवणी केली. कोण आहेस तू? आणि मी काय बिघडवलंय तुझं? आणि इकडे का आला आहेस? जोरात आरोळी देत ते राक्षस माझ्यावर खिसकलं. माझं नाव आशिष. हो, मीच तो आशिष, जो कधी काळी तुझ्या संगीताचा नवरा होता. आमचं लग्न झालेलं. मी संगीतावर मनापासून प्रेम करत होतो, पण संगीताचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ती एकलकोंडी असायची, तिच्याच विचारात मग्न असायची. तिला मी खूप वेळा समजायचा प्रयत्न केला, तिला प्रेम द्यायचा सुद्धा प्रयत्न केला, पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. हे तर काहीच नाही. एके दिवशी तर कहरच झाला. आमच्या सर्वांच्या नजरेत चुकून ती तिचे सामान भरून इकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण नशीब चांगले की वेळीच मी बघितले आणि तिला अडवले. आमच्या समाजामध्ये मान होता, इज्जत होती. घरातली सून अशी पळून गेली तर आमच्या घराण्याच्या काळीमा लागला असता. पूर्ण गावामध्ये अब्रू गेली असती आमची. तिला तिच्या या कृतीनंतर सर्वांनी मिळून समजावले. तेव्हा समजलं की तिच्या आधीपासून कोणावर तरी प्रेम होतं आणि ह्या प्रेमामुळे ती अशी वागत होती. कोणाचंच ऐकत नव्हती. पण शेवटी एक दिवस तिने आम्हाला सर्व बाहेर गेलो असताना इकडून पळ काढलाच. पण हे इतक्यात थांबलं नाही. इकडून गेल्यावर माझ्यासोबत परत नको यायला म्हणून त्यांच्या गावामध्ये अफवा पसरवली की माझा नवरा शड आहे. अरे, मी तर संगीताला साधा हातसुद्धा नव्हता लावला आणि बाकी गोष्टी तर दूरच, पण तिने तिच्या आधीच्या प्रेमामुळे मला शड घोषित केले. तेव्हापासून त्यांच्या गावात आणि आमच्या गावात ही चर्चा चालू झाली की मी शड आहे, पोद्दार कुटुंबाचा वारीस शड आहे, आणि त्यामुळे आमच्या घरातून बाहेर निघणेसुद्धा जीवावर येऊन बसलेलं. माझ्या घराण्याची इज्जत धुळीला मिळालेली. आमची या गावामध्ये जी काही मान मर्यादा होती ती एका क्षणात धुळीत मिळाली. वडिलोपार्जित घराण्याला मान भेटलेला तो माझ्यामुळे नाहीसा झाला. संगीतासोबत लग्न करायचा माझा निर्णय पूर्णपणे चुकीचा झालेला. माझ्यामुळे घरच्यांची अब्रू नष्ट झाली. हा अपमान मला सहन नाही झाला आणि माझ्या राहत्या घरी मी गळफास घेऊन आत्महत्या केली. संगीताने तिच्या प्रेमासाठी माझ्या जीवनाची बर्बादी केली आणि आता मी तिच्या जीवनाची बर्बादी करणार. तिचं जिच्यावर प्रेम होतं तो आता माझ्या समोर आहे. हे सर्व ऐकल्यावर नंतर माझे शब्द तर माझ्या तोंडातच गिळून गेले. घाबरण्याची सीमा ही तर कधीच पार होऊन गेलेली. जोरात किंचाळी मारण्या इतकी सुद्धा ताकद शिल्लक नव्हती. इतके बोलून त्या राक्षसरूपी आशिषने त्यांचे 2 हात माझ्या गळ्याजवळ आणून मला गळा आवळायला सुरुवात केली. माझा श्वास बंद पडायला लागला. डोकं सुन्न पडलं. छाती एकदम फुलायला लागली. हात हालताच करणे बंद करत होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते. मनात फक्त आई बाबांचा विचार येत होता. असंच काही क्षण गेले आणि मी जागीच बेशुद्ध झालो. बाळा उठ, आज उशीर झाला उठायला तुला. डोळे उघडले. समोर काका काकी हाक मारून उठवत होते. सूर्य डोक्यावर आलेला. मी डोळे चोळत उठलो. डोकं खूपच जड झालेलं आणि काही काम करायच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. जबरदस्तीने आंघोळ करून परतीच्या प्रवासाला लागलो. खूप दिवसांसाठी राहायला आलेलो, मज्जा करायला आलेलो, पण आता परत जायला हवं. आशिषबद्दल जे काही झालं ते खूप वाईट होतं. काका काकूने जाता जाता लवकरच जाण्याचं कारणसुद्धा विचारलं, पण ते सांगायच्या मानसिकतेमध्ये नव्हतं आणि तसंही तिकडे आता जास्त वेळ राहून काही फायदा नव्हता, कारण काल रात्री आशिषने त्याचा हेतू साध्य करायचं होतं ते केलंच, मला शड बनवून. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच माझ्या चॅनलला प्रतिसाद देत जा. मी तुमचे सगळ्यांचे आभारी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येणार आहेत. अशाच नवनवीन कथा मी पुन्हा घेऊन येणार आहे. तर व्हिडिओला लाईक करत जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.